नमस्कार मित्रांनो, मी रोहन आणि रोहन ब्लॉग 06मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आता आपण कामावरून निघत म्हणजे 7:50 झालेले आहेत आणि आज उशीर झालेला आहे. बघूया घरी जायपर्यंत किती वाजतात आणि पाऊस मोठ्या प्रमाणावर बाहेर आहे. चला आता आपण जास्त वेळ इथं न घालवता जो पुढचा प्रवास आहे तो कंटिन्यू करूया. आता बघूया पाऊस किती आहे. मगाशी तर भरपूर होता. आता आपण मित्रांनो विचार केला तर पाऊस थांबलेला आहे, म्हणजे हाय पण कमी आहे आणि इकडं लाईनसुद्धा भरपूर आहे रिक्षासाठी. तर मित्रांनो नालापर्यंत आपण रिक्षाने आलो आहोत आणि जो पुढचा प्रवास आहे तो नवीन ब्रिज झालेला आहे, त्याच्यावरनं पायी चालत करत आहोत. मित्रांनो खाली ट्रॅफिक हा मोठ्या प्रमाणामध्ये लागलेला आहे. तुम्हाला ट्रॅफिक दाखवतो कसा लागलेला आहे तो. आणि मित्रांनो विचार केला तर दोन्ही बाजूच्यानी ट्रॅफिक भरपूर आहे आणि प्लस पाणीसुद्धा तुंबलेलं आहे आणि आपण ब्रिजवरनं आले, त्याच्यामुळे आपल्याला काय तितकं टेन्शन नाही. अजूनसुद्धा तुम्हाला दाखवतो इकडनं ट्रॅफिक किती दिसत आहे तो. आणि ट्रॅफिक हा अजूनपर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये, नशीब आपल्याला हा वरनं ब्रिज झाला आहे आणि त्या ब्रिजवरनं आले आपण. तर मित्रांनो चला आपण डायरेक्ट भेटूया कुर्ला रेल्वे स्टेशनला. आणि आता आपण कुर्ला स्टेशनवर आहोत आणि आता कोणती ट्रेन बेलापूर लागलेलं आहे, पनवेल गेलेलं आहे, त्याच्यानंतर बेलापूर लागलं ते पकडू आणि बेलापूरपर्यंत जाऊ. आणि जो का पुढचा प्रवास आहे तर मग तिकडनं ठाणे वगैरे ट्रेन येईल, त्याच्याने आपल्याला जाते. चला तर आपण आता ट्रेन तिकडं जवळपास आले असेल आणि ट्रेनमध्ये चढूया आणि पुढचा प्रवास चालू करूया. तर मित्रांनो आता आपण पनवेल रेल्वे स्टेशनला उतरून आपली जिथं गाडी लावलेली आहे पार्किंगला तिथं आलेलो आहोत. आणि समोर बघा आपली गाडी दिसत असेल. आणि जर आपण पार्किंग बघितली तर इकडं ही पार्किंग अशी आहे. आणि आता आपण बाईकवर बसू आणि पुढचा प्रवास आहे तो चालू करू. जो आपला समोरचा स्टँड आहे तो आणला नाही, त्याच्यामुळे आता आपल्याला डायरेक्ट आपण घरी भेटूया. तर मित्रांनो आता आपण आपल्या पार्किंगमध्ये पोहोचलो आणि आपली व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये.